आता आपण वाल्मिक कराडच्या संदर्भातली बातमी पाहणार आहोत। वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत। पोलिसांनी या निमित्तानं कराडला बीडच्या कारागृहामध्ये आणलं असता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आमचे सहकारी विजय चिडे या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, धन्यवाद, आपण जोडले गेलात। माझा आवाज आपल्याला येतोय? विजय, आपला आवाज येत नाहीये। माझा आवाज येतोय का विजय आपल्याला? हो सर, हो सर, हो सर। ठीक आहे विजय, काय घडतंय तिथे आणि आज रक्ताचे नमुने घेण्याच्या मागचं कारण काय? नक्कीच सर, जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराड याला SIT कोठडी जी आहे ती आज संपली होती। त्यानंतर त्याला विशेष कोर्टासमोर जे आहे ते विशीद्वारे दाखल करण्यात आलं होतं। सुरक्षेच्या दृष्टिकोनाने जे आहे ते विशीद्वारे त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। त्या न्यायालयामध्ये SIT कडून जे आहे ते एक लेखी स्वरूपाचं पत्र देण्यात होतं आणि त्यामध्ये वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीची जी आहे ती मागणी करण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयाकडून जे आहे ते 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला सुनावण्यात आली होती। काही क्षणामध्ये ही सुनावणी पार पडली होती। मात्र वाल्मिक कराड हा बीड शहरातील शहर पोलीस ठाण्यामध्ये होता आणि त्या ठिकाणाहून त्याला सकाळी जे आहे ते आरोग्य तपासणी त्याची करण्यात आली। त्या तपासणीच्या पूर्वीच त्याला ताप व सर्दी खोकला असल्याची माहिती जी आहे ती त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती। त्यानंतर सुनावणी पार पडली। सुनावणी पार पडल्यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली। त्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहामध्ये आणण्यापूर्वीच त्याच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये मेडिकल तपासणी जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली। त्या आरोग्य तपासणीमध्ये त्याचे रक्ताचे नमुने देखील घेतल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। कारण वाल्मिक कराडला शिल्पने आजार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी CPPS मशीन देखील लागत असल्याचं त्यांनी त्याच्या वकिलांनी मागणी केली होती। त्या मशीनला देखील मंजुरी देण्यात आली। मात्र त्यापूर्वी त्याच्यावरती मेडिकल तपासणी झाली आणि विजय, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय, तो तुम्ही ऐका आणि त्याचंही उत्तर द्या। या सर्व चाचण्याच्या माध्यमातून तपास यंत्रणा काय सांगू इच्छित आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर न्यायालयीन कोठडी मागितली, याचा अर्थ असा आहे की CID असेल की SIT असेल यांचा तपास जो आहे तो पूर्ण होत आला असावा असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। मात्र SITने जे आहे ते न्यायालयीन कोठडी मागताच त्यांनी ज्यावेळेस त्यांनी हे सुद्धा म्हणलेलं आहे, आम्ही काही विशेष अधिकार राखून न्यायालयीन कोठडी मागणार आहे। ज्यावेळी पुन्हा वाल्मिक कराड याला आम्हाला पोलीस कोठडीची गरज पडेल त्यावेळेस आम्ही पुन्हा विशेष पोलीस कोठडी मागू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड याला सध्या तरी न्यायालयीन कोठडी, परंतु वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणी असेल किंवा खंडणी प्रकरणी असेल, मोकोका संदर्भात असेल, कोणत्या प्रकरणी वाल्मिक कराडाची पुन्हा जर SITला चौकशी करायची असेल किंवा काही पुरावे विशेष हाती लागले तर पुन्हा वाल्मिक कराडाला पोलीस कोठडी देण्याचा आदेश जो आहे तो देखील आलेला आहे। सर, धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीसाठी। आपण पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवा आणि आमच्यापर्यंत पुढच्या बातम्या पोहोचवत राहा। आपण त्या प्रेक्षकांना अत्यंत वेगाने देत राहू।